नमस्कार, मी ज्योती संतोष भापकर, संपूर्ण शेतकरी कृषी सेवा केंद्र गुंडेगाव। आणि आपण आज शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आहोत। त्या शेतकरी ताई माझ्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूयात। तुमचं नाव सांगा ताई? माझं नाव रिबेका शमील जावळे, मी राहणार गुंडेगाव। माझ्या याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण मल्टीप्लायरचा वापर मी या ठिकाणी केला होता। इथे घास होता आधीचा, त्यावेळेस घासाला मी हे मल्टीप्लायर टाकलं होतं आणि त्याच्यानंतर ह्या वर्षी मी त्यात लसूण लागवड केली। तर त्या लसणाला मी कुठलंही अजूनपर्यंत कुठलंच खत नाही, फक्त ओनली पाणी देत आहे मी त्याला, खत वगैरे नाही, खुरापणी आणि पाणी एवढंच चालू आहे। तरी त्या म्हणजे मागच्या वर्षीच्या मल्टीप्लायरचा ह्या वर्षी इतका सुंदर रिझल्ट आला। त्याचे मुळं पण खूप छान झालेत आणि त्याची पात पण इतकी सुंदर झाली, पानं पण खूप चांगल्या प्रकारे वाढलेत, मुळं पण खूप छान प्रकारे वाढलेत। म्हणजे हा गावरान लसूण आहे, पांढरा लसूण नाहीये। पातीचा आकार बघा किती मोठा झालाय, तुमच्या लक्षात एक दोन बोटासारखा एक पातीचा आकार, दोन बोटा एवढा पातीचा आकार आहे। आणि हा गावरान लसूण वाटत नाहीये कोणी बघितलं तरी। आणि कांद्यासारखं तुम्ही समोर बघा, कांद्यासारखी त्याची हाईट वाढलेली आहे। आणखी त्याला वेळ आहे, म्हणजे पोसण्याच्या प्रोसेस मध्ये आहे तो, तरी फक्त पाणी देऊन यावर्षी त्यांनी या पद्धतीने लसूण काढलेला आहे। बरोबर सर, गेली 3 वर्ष झाले त्या कंटिन्यू मल्टीप्लायर वापरतायत। त्यांच्या प्रत्येक पिकाला मल्टीप्लायर आहे। बाजरीमध्ये, कांद्यामध्ये, आता त्यांचा गव्हाचा प्लॉट आहे, तो पण फार स्टेबल प्लॉट बसलेला आहे। तर त्या नेहमी वापरतात आणि इतर शेतकऱ्यांना पण सांगतात की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा। तुम्ही सांगा। माझं म्हणजे मागच्या वर्षी मी घासाला नुसतं आपलं जस्ट असं टाकून बघितलं होतं, त्याच्यानंतर मी ह्या वर्षी पण घासाला फक्त एकदाच टाकलं, ते पण पावशर टाकलं, तर त्यामध्ये घासाचा पण इतकं सुंदर रिझल्ट आलाय ना। ते पानं पण खूप छान प्रकारे रुंदावलेत, जास्त घासाची उंची पण जास्त वाढली, त्याच्यामुळे काय होतं, मावा वगैरे अजिबात पडत नाही। आणि आता हे जे आता सध्याचं जे युग चालू आहे त्याच्यामध्ये कसं होतं, केमिकल हे थोड्या दिवसापुरतं असतं आणि जे आपण आता सेंद्रिय शेतीकडे वळतोय किंवा इथून पुढची पिढीने वळालं पाहिजे का, तर इथून पुढचं सगळं काही सेंद्रिय शेतीवरतीच अवलंबून राहणार आहे। कारण की जे रिझल्ट आपण आता घेतो ते जास्त दिवसापर्यंत चालू राहिले पाहिजेत। केमिकलचं कसं आहे की आता तुम्ही जस्ट थोडंसं घेता आणि नंतर ते जेवढा वेळ आहे तो तेवढ्याच वेळापुरतं ते मर्यादित राहतं। तर इथून पुढचं असं आहे, सेंद्रिय जे काही खत आहे, जे काही आपण मल्टीप्लायर उदाहरणार्थ ते वापरलं आपण, तर त्याचा रिझल्ट आता जरी तुम्ही टाकला तर ते इथून पुढे पण तो कंटिन्यू चालू राहतो आपल्या शेतीमध्ये। त्यांचा कांदा लावून सर 1-1.5 महिना होत आलेला आहे, तरी त्याला आणखीन एकही सिंगल स्प्रे लागलेला नाहीये। गावरान कांद्याचा 2 एकराचा प्लॉट आहे त्यांच्याकडे, गव्हावरती पण त्यांनी वापरलेले आहे आणि त्या रेग्युलर वापरतात आणि ते आपल्याला रिझल्ट दिसतात। मातीमध्ये तुम्हाला काही बदल दिसला का? मातीमध्ये ना पाणी जरी नाही दिलं आणि बिना पाण्याचं जरी खुरपायला गेलं तरी अजिबात असं कडकपणा नाही, सहन होते पिकाला, सहन होतो आणि मातीला मऊपणा जास्त आलाय, सुपीक असं एकदम झालेली। बरोबर, खुरपायला गेलं तरी असं जास्त हे नाही, त्रास वाटत नाही काही। म्हणूनच आम्ही सांगतोय की सेंद्रिय शेतीकडे वळावं प्रत्येक शेतकऱ्याने आणि आपला पिकाचा खर्च कमी करून उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढवावं यासाठी संपर्क करावा संपूर्ण शेतकरी कृषी सेवा केंद्र गुंडेगाव। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।